आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इतके हार पुरे झाले. ही फुलं अशीच राहू दे. होतंय. आणि हे फुलांचे हार कुठे ठेवू? फ्रीज मध्ये ठेव, म्हणजे ताजे राहतील. आणि चहाचं मी बघते, तू इथलं डस्टिंग करून घे, म्हणजे ना ते येणार तेव्हा सगळं चकचकीत छान दिसेल. होतंय. काय झाली का तयारी? अहो तीच सुरू आहे. बरं मी काय म्हणते, त्यांच्यासाठी समोसे आणि ढोकळ्याची ऑर्डर द्यायची होती, ती दिलीत का तुम्ही? हो, ड्रायव्हर गेला ना, एव्हाना येतच असेल. नीट डस्टिंग करा, तिकडचं सगळं स्वच्छ कर अगदी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. देवांश तयार झाला? नाही अजून. ओ अजून नाही. ऍक्च्युली मला मीटिंग साठी निघायचं आहे, सो मी निघते ऑफिसला. ताई काहीतरी खाऊन जा ना, तयारच आहे सगळं. आता अगं मला खूप लेट झालाय, मीटिंगला लेट होईल. मी ऑफिसमध्येच काहीतरी मागवते आणि खाते. बाय. मी काय म्हणते ताई, आज तुम्ही ऑफिसला नाही गेलात तर नाही चालणार का? नाही म्हणजे अंजलीचे आई बाबा येणार आहेत आज. आता ते आणि कशासाठी? एक विधी करायचा आहे म्हणून येणार आहेत ते. गुरुजींनी सांगितलंय की देवांशसाठी हा विधी खूप आवश्यक आहे. बहिणी, या असल्या गोष्टींसाठी ना माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही पण ना काय उत्सुक आहे असं पूजा वगैरे करत बसता. कम ऑन. कारण मी नाही येणार त्यांच्याकडे. जेव्हा आम्ही समोरासमोर येतो तेव्हा तुलाच प्रॉब्लेम होतो ना. मग तरी पण का तुला मला त्यांच्याकडे घेऊन जायचंय? तुला माझी गरज पडली म्हणून इतक्या वेळचं गोड गोड बोलत होतीस ना. पण तरी सुद्धा मी नाही येणार. आली मोठी नाही येणार म्हणे. तुला खांद्यावर घेतली तर डोक्यावर नाचू नको माझ्या. विचारत नाहीये, सांगतीये तुला मी. तुला यावंच लागेल. एवढं गोड बोलतेय तरी माच कसलाय का तुला? गुपचूप माझ्या बरोबर यायच, नाही तर नाही तुझ्या डॉक्युमेंट्सची होळी केली ना तर नावाची ललिता नाही. ताई मला माहितीये की हे पूजा विधी या सगळ्या गोष्टी तुम्हाला तितक्याशा पटत नाहीत, पण आपण हे सगळं देवांसाठी करतोय ना. आणि भैरवी, साखरपुड्याच्या दिवशी देखील तू नव्हतीस. आज नसशील तर देवांशला वाईट नाही का वाटणार? आई सिरियसली, अगं आजचा दिवस इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता. सी आज जर तू माझ्यासोबत नाही थांबलीस तर मला खूप वाईट वाटणार. पण काम, आय मीन माझी मीटिंग, आणि फक्त आजच्याच दिवसाचा प्रश्न आहे ना, करूयात आपण मॅनेज. सी मी इनफॅक्ट स्वतः लक्ष देईन सगळ्या कामांमध्ये, आणि आजच्या गॅपमुळे कुठल्याच कामात काही गडबड नाही व्हावी याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ऑल्सो आज परत जर अंजलीच्या घरच्यांबरोबर तुझी भेट नाही झाली तर त्यांना पण वाईट वाटेल. बर, येऊ देत तुझी सासरची मंडळी. थांबते मी घरी. थँक्यू सो मच. तुझ्या सासरच्यांना जहागीरदारांचा पाहुणचार कसा असतो ते आल्यावर दाखवतेच. आता त्या जहागीरदारांकडे यायचं की नाही ते तू ठरव. नाही आलीस ना तर तुझ्या फाईल्सची होळी झालीच म्हणून समज. आणि मला काही हाऊस नाहीये तुला तिकडे घेऊन जायची, पण त्या देवांशच्या आईने काहीतरी विधी ठरवलाय ना, आणि तो देवांशच्या जीवासाठी खूप महत्वाचा आहे. आता त्या देवांशच्या जीवाची तुला जरा जरी पर्वा असेल तर ये, आणि लवकर काय ते ठरव. देवांशच्या घरचे वाट पाहतायत.
वाव 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 जानू, किती सुंदर दिसतेस तू आज. आज म्हणजे रोज नाही दिसत. नाही नाही असं म्हणालो नाहीये मी. म्हणजे ऑफकोर्स तू रोजच सुंदर दिसतेस, पण आज जरा जास्त सुंदर दिसतेस तू. त्या 80sच्या हिरोईन सारखी. काय नाव तिचं? ललिता पवार. नाही, गुड्डी मारुती. नाही, मला माहितीये तू जयाप्रदासारखी दिसतेस आज. खरं? खरंच. थँक्यू. पण तू का आज इतका खुश आहेस रे? तुझी हिरोईन काही येणार नाही आज. आज विधीसाठी फक्त तिचे आई वडील येणार आहेत. बरं, माहितीये मला. मी माझ्या जानूला बघून खुश होतोय, कळलं? पुरे झालं आईचं कौतुक. आधी अंजलीला फोन लाव आणि तिचे आई वडील निघाले का विचार. नाही, सगळे विधी अगदी वेळेत सुरू व्हायला हवेत ना. लगेच करतो. ललिता, ललिता, चला निघायचं. हो, बरं, देवांसाठी आहेर आणलात ना? आणलाय. आणि नारळ? म्हणजे त्यांनी सांगितलं नाहीये पण. सगळं काही आणलंय. निघायचं का आता? हो, निघूया. काय यार, मला पण यायचंय देवांशकडे. मी अजून त्यांचं घर पण नाही बघितलंय. मॉम प्लीज. देवांशचा कॉल आलाय. अगो बाई, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या जावयाला. हिच्याशी लग्न झाल्यानंतर ते 100 वर्ष जगतील. शुभ बोलावो. पॉप्स तर शांत बसा. फोन उचलते. हाय देवांश. हाय अंजली. आजूबाजूला तुझी आई आहे का? म्हणजे तुला माझ्याशी नाही बोलायचंय का? नाही, तसं नाही. अगं, आई आणि बाबा निघालेत की नाही हे विचारायचं होतं. आता जरा ती विधीची गडबड आहे ना, म्हणून आपण बोलूच निवांत. अच्छा, 1 मिनिट. हा, बोला जावई बापू. हॅलो आई. काही नाही, बाबा आणि तुम्ही निघालात की नाही इतकंच विचारायचं होतं फक्त. हे काय, निघतोच होता मी. झालीच आहे तयारी. या 1 मिनिट काकू. जानूला बोलायचंय तुमच्याशी. देतोय. हॅलो ललिता ताई. बोला. सॉरी हा, काल तुम्हाला खूप रात्री उशिरा फोन केला मी आणि तुमची काही चौकशी सुद्धा केली नाही. डायरेक्ट मुद्द्यावर आले. काही हरकत नाही हो. आपण सगळेच लग्नाच्या गडबडीत आहोत, तेवढं समजूच शकतो आम्ही. हो, पण कशी आहे तुमची तब्येत आता? डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले कॅन्सर असले तरी काळजी करायचं काही कारण नाही. आणि म्हणूनच तर आपण लग्नाची तारीख जवळ घेतलीये ना. खरं सांगू का, मी ना त्या गोष्टीचा विचारच करत नाही, डोक्यातच घेत नाही तो विषय. माझं सगळं लक्ष आता लग्नाकडेच लागून राहिलं. हो, बरोबर आहे तुमचं. मन दुसरीकडे रमवलं ना की शरीरही साथ देतं. आणि तुम्ही खरंच काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. देवावर विश्वास ठेवा. हो, ठीक आहे. मग भेटल्यावर बोलूच या आपण. हा, हो, या तुम्ही. आम्ही वाट बघतोय. हा, ठेवते. हा, बर. काय म्हणत होतीस तू आता पुन्हा? मी कुठे काय म्हणत होते? कॅन्सर बद्दल काहीतरी बोलत होतीस ना. कोणाला कॅन्सर झालाय? अहो काय नाही पॉप्स, ते नाही का मून साईन सनशाईन ते असतं ना. सनशाईन, सनसाईन. हा तेच, म्हणजे रास असते ना, कॅन्सर म्हणजे कर्करास, त्याबद्दल विचारत होते आय गेस ना मॉम. अहो आता बघा ना, आता मुला मुलीची पत्रिका बघितली, राशी बघितल्या, सगळं झालं ना. मलाच म्हणतात तुमची रास काय काय. तर ते मी म्हंटलो की मी काही ते तेवढं मनावर नाही घेत वगैरे. सई कुठे गेली? सई आली नाही का अजून? आता का सईची गरज पडली तुला? मग काय झालं? मी केले तिच्यासाठी खूप. तिने केलं तर काय बिघडलं? कोणी आपल्यासाठी काही करत असेल ना, तर त्याचे आभार मानण्याचा चांगुलपणा तरी असायला पाहिजे आपल्याजवळ. काही उपकार नाही करत आहे ती आपल्यावर. माझ्या घरात राहते इतकी वर्ष, इतकं तर केलंच पाहिजे तिने. अगं बाई बघा, आलीच.
मी एखादी गोष्ट सईला सांगितली आणि सईने ती केली नाही असं शक्यतो होत नाही. सई, खरं तर काल मीच तुझ्या मामीला म्हटलं होतं की सईला आपण बरोबर घेऊन जाऊ. आता तुला यायचं नसेल तर राहू दे. अहो काय बोलताय? नाही मामा, देवांश सरांशी खोटं वागल्याचं दुःख आहे मला आणि त्यांच्यासाठी मी एवढं करूच शकते ना. काय ग, महत्वाचं असेल तर घे ना. मॉम, सध्या माझ्या वेडिंग पेक्षा मला दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. आणि सई, तू माझ्या घरी जातीयस. देवांश माझा नवरा आहे हे ना तुझ्या डोक्यात फिट असू दे. ओके? नको काळजी करू, मी आहे तिच्या बरोबर. माझं आहे तिच्यावर लक्ष. चला मग निघायचं ना. चल. चल. देवांशला माझा हाय सांगा. वाट बघते ती मंडळी कधी येत आहेत याची. हॅलो हॅलो अंजली. तू नाव पण घेऊ नकोस हा माझं. इतका वाईट वागलास माझ्याशी, मग आता कशाला कॉल करतोयस? अरे अंजली, एकदा फक्त एकदा माझ्यासून तो यार प्लीज. तू ना माझा मूड स्पॉइल करू नको, सांगून ठेवत्या. फोन ठेव आता. अरे अंजली, अरे बेबी सॉरी ना यार. सॉरी बोलने के लिए फोन किया मैंने तुझे. अच्छा झालं ना आता सॉरी बोलून. ऐकलं मी. फोन ठेव आता. अरे बस क्या अंजली, मी असं कधी वागलोय का तुझ्याशी? पहली गलती समझ के माफ कर देना यार प्लीज. असा फोनवर मैं तुझसे सॉरी नहीं बोल सकता. मला तुला भेटून सॉरी मागायची आहे. ए, मला भेटायचं वगैरे नाही आहे तुला. अंजली, मला तुला एक खूप इम्पॉर्टंट गोष्टी द्यायची आहे. चल, हे ना मी तुला भेटावं म्हणून बोलतोस तू. उगाच फेकू नकोस, गप्प बस. अरे बेबी बेबी तेरी कसम मैं फेंक नहीं रहा हूं. मला तुला एक खूप इम्पोर्टंट गोष्टी द्यायची आहे. अरे अंजली यार, मैं तुझसे दिल से माफी मांगना चाहता हूं, कसम से. मला तुला काही त्रास देणार नाही आणि लग्नासाठी अजिबात फोर्स करणार नाही. सच में भेट ना मला प्लीज. ठीक आहे, माझी इच्छा झाली, मला वेळ असेल तर भेटेन मी तुला. ओके, बाय. ठीक आहे, मी तुझ्या फोनची वाट बघतोय. बाय. बाई, मला तर टेन्शनच येते या जहागीरदारांकडे जायचं म्हटलं की. का ग? नाही, खरं तर एवढ्या मोठ्या घरामध्ये जायचं म्हणजे तुला आनंद व्हायला पाहिजे. कारण तुला तर हौस असते ना अशा मोठ्या श्रीमंत गोष्टींची. हो, पण तरी दडपण येतच ना. कसलं दडपण? तुमची चोरी पकडली जाईल याचं. तुम्हाला माझ्याशी नीट बोलताच येत नाही का? दादा, जरा हळू रिक्षा चालवा. हा दिवा विसता कामा नाही. हा, आपल्याला काही घाई नाहीये, सावकाश चला. अगदी खरंच
सईवर एखादं काम सोपवलं ना, कितकं छान पार पाडते ती. म्हणजे कितीही अडचणी येऊ देत, सईवर सोपवलेलं काम सई पूर्ण करणार म्हणजे करणार, बरं का. बरं झालं बाई माझ्या अंजलीला नव्हता हा दिवा घेऊन जायचा, आता एव्हाना 10 वेळा विजला असता. आता सगळं छान होणार आहे, एकदम नीट. एकदा हा विधी पूर्ण झाला ना की देवांश जीवाची जी काळजी वाटते ना सगळ्यांना, ती सुद्धा मिटेल. मग मला नाही वाटत सईला परत त्या घरात जावं लागेल म्हणून. मला एक गोष्ट कळतच नाही, आपण त्यांना कमिटमेंट दिली होती ना, मग वेळ का नाही पाळली आपण? व्हॉट नॉनसेन्स. उगाच काहीतरी एक्सक्युजेस देऊ नका. या सगळ्या गोष्टी आपण आधी कन्सिडर करतो आणि मगच क्लायंटला वेळ देतो. एम आय राईट? मग प्रश्न तो नाहीच आहे. आपलं गुडविल आहे त्यामुळे क्लायंट आपल्याला काही बोलणार नाही, हे अगदी बरोबर आहे. पण जहागीरदार इंडस्ट्रीज कमिटमेंट पाळते आणि हा आपला रूल आहे. आणि आपले रूल हे आपणच मोडायचे. हा, नाउ लिसन टू मी केअरफुली. आणि प्लीज मी जे सांगते तेच करा. क्लायंटला अपॉलॉजीची मेल पाठवायची, त्यांना सॉरी म्हणून हे काम आपण कधीपर्यंत पूर्ण करतोय ती वेळ कळवायची. आणि प्लीज या वेळेला टाइमलाईन पाळा. आणि पुढे अशी चूक नाही झाली पाहिजे, लक्षात असू दे. गुड. भैरवी, हा चल येतेस ना? दादा, ऑफिसचे 1-2 कॉल करायचे आहेत मला. मग कॉल झाले की ये, कारण पाहुणे येण्याची वेळ झाली आता. दादा, मी काय म्हणते, हे विधी वगैरे करणं खरंच खूप गरजेचं आहे का? आय मीन, तुला माहितीये मी हे सगळं फक्त देवांसाठी करते, अदरवाईज मला यात तसा काही इंटरेस्ट नाही. नाही, मला कल्पना आहे, पण चल. तू हो पुढे, मी आलेच. ठीक आहे. या लो क्लास लोकांना परत झेलावं लागणार आहे. देशमुख बाई, ऐका, जरा नीट आणि उगाच आगे पुढे पुढे करायचं नाही, लक्षात ठेव. त्याच्याकडे काय लक्ष देऊ नका. आतमध्ये शक्य तितकं तोंड बंद ठेवायचं, माहितीये ना? तू हे लक्षात ठेव, तू तुझं तोंड वाचा वाचा चालवू नकोस. या 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 या. नमस्कार. जहागीरदारांच्या घरी तुमचं स्वागत असो. या ना आत्या, 1 मिनिट. हा, आधी सईला आत येऊ दे. ये बाळा. एक मिनिट सई, तू आज एक चांगला विधी करायला आलीयस आमच्या घरी. हा विधी आपण का करतोय माहितीये ना तुला? आपल्या घरातलं हे कार्य छान पार पडावं, देवांश आणि अंजलीचा संसार सुखाने व्हावा म्हणून शुभ कार्याची सुरुवात करतोय आपण. मग आधी उजवा पाय आत टाक आणि मग घरात प्रवेश कर. हा, हो. जानकी, देवांश, अरे खूप आनंदाची बातमी आहे. काय झालंय बाबा? आता आपल्या वकील साहेबांचा फोन आला होता. इतकी वर्ष आपली जी जमिनीची केस चाललेली आहे ना, ती आपण जिंकलो. काय सांगतो?
सिरियसली कॉंग्रॅच्युलेशन बाबा. मला तर बिलीव्हच होत नाहीये सिरियसली. भैरवीताई ऐकतील ना तर खूपच खुश होतील त्या. आय नो. नाही मला सिरियसली असं काहीतरी जादू वगैरे झाल्यासारखी वाटते. ही जादू ना सईमुळे झाली. तू म्हणतेस ना पायगुण असतो, सईचा पायगुण आहे हा. ती घरात आली आणि आपल्याला गुड न्यूज मिळाली. हे अगदी खरं बोललीस तू रिया. अगं तुला माहितीये का सई, 12 वर्ष सुरू होती ही केस. आज तू घरात आलीस आणि निकाल आमच्या बाजूनी लागला. ललिताताई थँक्यू, तुम्ही सईला घेऊन आलात म्हणून. फार गुणी मुलगी आहे अगदी. आभार मानावेत तेवढे थोडे. खरंच ग बाई. रिया ओमी, तुझ्या बहिणीचे आई वडील आले, त्यांचा पाहुणचार नीट करायचा. हा, त्यांना काय खायला हवं नको ते बघ. तुम्ही बसा. सई, आपण विधी पूर्ण करून घेऊया. चल.